प्रश्न माझे सगळ्यांनाच आहेत. कारण या प्रकरणामध्ये 3 मंत्रालयांचा समावेश आहे. हम्म, एक मुख्य महसूल मंत्री, कारण महार वतनाची जमीन विशेष कायद्यान्वये जर हस्तांतरित केल्या जाते तर तो विशेष कायदा काही विशेष लोकांसाठी वाकवण्यात येतो का? हम्म, आणि तो महसूल मंत्र्यांच्या परमिशन शिवाय कसा वाकवला गेला? हम्म, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, जर यांनी ते आपल्या IT पार्कसाठी रजिस्टर केलं म्हणजे उद्योग मंत्रालयाचा प्रश्न आला, हम्म, बरोबर? मग त्या मंत्र्यांनी 1 लाख भाग भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीला कुठल्या विशेष गुणांमुळे त्यांच्या 3 वर्षाचे मागचे ITR आणि सगळ्या त्यांच्या गतिविधी न पाहता अशा पद्धतीची परमिशन दिली? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि लास्ट प्रश्न आहे माझा, मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी हम्म, ज्या पद्धतीची एक काहीतरी प्रक्रिया होते हम्म, त्यात वित्त मंत्रालयाचा सुद्धा समावेश असतो. हम्म, मग वित्त मंत्री अलायस उपमुख्यमंत्री स्वतः मला याबद्दल काही माहिती नाही असं का आणि कसं म्हणतात? हम्म, कारण मगाशीच्या एका चर्चेमध्ये एका चॅनेलवरच्या मी असं ऐकलं की एकनाथ खडसे साहेब असं म्हणाले की मी 2016 मध्ये हीच जमीन माझ्याकडे हस्तांतरित करण्यासाठी शीतल तेजवानी नावाच्या जे सगळे पॅरामाउंट वाले लोक आहेत त्यातले एक व्यक्ती त्या असतील तर त्यांच्यातर्फे आली होती आणि त्यावेळेलाच माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे मी राजीनामा दिला. म्हणजे एका मंत्र्याला, माजी महसूल मंत्र्याला 2016चं आठवतं आणि आजी महसूल मंत्री आणि वित्त मंत्र्यांना जेमतेम 5-7 महिन्या अगोदर काय झालं तेही आठवत नाही. हा मला जरा प्रश्न पडलेला आहे. हम्म, विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, जी माहितीच्या अधिकारात सगळं कागदपत्र मी आतापर्यंत जी आली ती पाहिली, 716 पानाचं ते सगळं बाड आहे. त्यातल्या 700 पानांमध्ये नुसतं त्या जमिनीचा इतिहास आहे आणि पुढच्या 16 पानांमध्ये हा सगळा खरेदी विक्री व्यवहार, GR पास केला, कायदा केला, हे सगळं आहे. हम्म, आणि त्यात नजराणा रक्कम नावाचा शब्दही नाही. ओके. आता नजराणा रक्कम 75% असते, 25% असते, काय असते? अगदी 300 कोटीची जरी त्याची खरी किंमत असली आणि जेमतेम 30-35% असलं तरी किमान 100-150 कोटी यांनी भरायला पाहिजे होते. हम्म,